Hello students, today we are going to learn an epitome of courage 2.4. A strange truth, that is, handicapped are those who refuse to take up challenges even with all their senses and physiology in perfect condition. अपंग ते की जे जीवनातली आव्हानं स्वीकारत नाहीत, जरी त्यांचे शरीर, त्यांचं मन, त्यांच्या जाणीवा या अत्यंत उत्तम स्थितीत असतानाही जर त्यांनी जीवनाची आव्हानं पेलवली नाहीत तर त्यांना अपंगच म्हणावं लागेल. हे सत्य आहे आणि हे समजून घेण्याची गरज आहे. There were some scientists who were disabled throughout the life, but they have contributed such a things that we are amazed at them. Thomas Edison, renowned scientist, he was called as great fathers of electricity. He was having deafness in both ears. Then Einstein, he contributed a lot to the field of maths and physics. He was having learning disability. Then Ralph Brown, he was having muscular dystrophy. So there were some scientists, they inspired us, though they were having such physical disabilities throughout their life, but they have shown the great courage and contributed great things to the field of science. So here is the lesson for you, which is and where we are going to study the biographical study of Stephen Hawking. So let's start. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. एक महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांचा जन्म लंडनच्या ऑक्सफर्ड या शहरामध्ये झाला. 8 जानेवारी 1942 साली स्टीफन हॉकिंग्स यांचा जन्म झालेला आहे. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. त्याच्या आई-वडिलांना कदाचित ही गोष्ट माहितीही नसेल की हा छोटा मुलगा पुढे जाऊन या शतकातला एक मोठा सायंटिस्ट, महान सायंटिस्ट होणार आहे. हे कदाचित त्यांना माहिती नव्हतं. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. कुणीही अशी कल्पना करू शकत नव्हतं की त्यांचं मन हे अवकाशामध्ये एखाद्या प्रकाशासारखं उडून जाईल किंवा झेपावेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, कुणीही अशी भविष्यवाणी करू शकलेलं नाही की धैर्याचं एक महान प्रतीक म्हणून स्टीफन हॉकिंग्स यांच्याकडं पाहिलं जाईल. पण गोष्ट अगदीच वेगळी आहे. धैर्याचं एक महान प्रतीक म्हणूनच आपण त्यांच्याकडं आज पाहत आहोत. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेची बाब आहे. Courage is a wonderful thing. It is that quality which makes people
not lose heart when faced with a great calamity. धाडस, सामर्थ्य ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. ही एक अशी गोष्ट आहे, हा एक असा गुणधर्म आहे की जो एखाद्या मोठ्या आपत्तीमध्ये आपल्याला आत्मविश्वासानं कोणतीही गोष्ट करायला भाग पाडेल. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. खरोखर धैर्याचं आणि आशावादाचं एक मूर्तिमंत प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडं पाहिलं पाहिजे. कारण विश्वविज्ञानशास्त्राचे एक जिवंत दंतकथा म्हणून त्यांना संबोधलं तर ही अतिशयोक्ती होणार नाही असं म्हटलेलं आहे. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुएल कर्क ऑफ फेट. त्यांच्या मनाव्यतिरिक्त त्यांचं पूर्ण शरीर हे व्हीलचेअरवरती असायचं. खरंच हा म्हणजे दैवाचं हे एक विक्षिप्त वळण आहे असंच म्हटलं पाहिजे. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. असं असलं तरी शतकातलं एक महान व्यक्तिमत्व आणि एक महान शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी आपली ओळख या जगाला दिलेली आहे. An average child, Stephen grew up to be a normal teenager. कुमार वयाचे असताना किंवा किशोरवयीन अवस्थेमध्ये असताना स्टीफन हॉकिंग्स एखाद्या साधारण मुलांच्या सारखेच ते होते. फुल ऑफ मिस्चिफ, खूप अवखळ होते, अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. आणि त्यांच्यामध्ये संगीत आणि गणित या दोन्ही विषयांची आवड विशेष करून होती. इव्हन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. त्यांच्या वडिलांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्राची निवड करावी असं त्यांना वाटत होतं. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. पण त्यांना मात्र गणिताची आवड ही पहिल्यापासूनच होती आणि गणितामध्येच त्यांना करिअर करायचं होतं. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स. पण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळी मॅथमॅटिक्स हा विषय ग्रॅज्युएशनसाठी नव्हता. सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. त्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्र हा विषय अभ्यासासाठी निवडला. ॲट द एज ऑफ 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. वयाच्या 17व्या वर्षी स्टीफन हॉकिंग्स यांना असं लक्षात आलं की आपण थोडेसे वेंधळे व्हायला लागलेलो आहोत का, किंवा आपल्यामध्ये थोडासा वेंधळेपणा आलेला आहे का. अँड इव्हन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स. 1-2 वेळा कोणत्याही कारणाशिवाय ते जमिनीवरती पडले. धिस परप्लेक्स्ड हिम. ही गोष्ट गोंधळात टाकणारी होती. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. त्यामुळं त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांच्याकडं जाण्याचा निर्णय घेतला. who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehrig's disease, that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. त्यांचे फॅमिली डॉक्टर जे होते त्यांनी त्यांचं निदान असं केलं की त्यांना अगदी दुर्मिळ असा आजार झालेला आहे. त्याला म्हटलं जातं ॲमिओट्रॉफिक लॅटरल स्केरोसिस. हा एक
अत्यंत दुर्मिळ असा न्यूरोलॉजिकल डिसीज आहे आणि हा डिसीज जो आहे, हा आजार जो आहे, हा आपल्या मज्जासंस्थेवरती परिणाम करत असतो, स्नायूंच्यावरती याचा परिणाम होत असतो आणि हळूहळू मसल जे संपूर्ण बॉडीमध्ये असतात, शरीरामध्ये असणारे सगळे स्नायू जे आहेत ते हळूहळू दुबळे होत जातात किंवा आपण म्हणूया त्यांची जी क्षमता असते ती नष्ट होत जाते, असा हा आजार आहे. स्टीफन सेज दॅट इव्हन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. स्टीफन हॉकिंग्स म्हणतात की लहानपणापासूनच त्यांच्या स्नायूंमध्ये समन्वयता दिसत नव्हती. ही रिकलेक्ट्स, त्यांना आठवतं दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. त्यांना आठवती ही गोष्ट की त्यांचं जे हँडरायटिंग आहे, त्यांचं जे हस्ताक्षर होतं, त्यामुळं त्यांचे टीचर्स जे आहेत ते भयंकर संतापायचे, चिडायचे. ही गोष्ट त्यांना अजूनही आठवते. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड्स स्पोर्ट्स. त्यांना खेळामध्ये अजिबात आवड नव्हती किंवा खेळण्यासाठी ते इच्छुक असायचे नाहीत. नेव्हरलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. हा जो आजार होता, हा त्यांच्यासाठी अनपेक्षित असा धक्का होता आणि ही आश्चर्यकारक, गोंधळून टाकणारी अशी गोष्ट होती की अत्यंत दुर्मिळ अशा आजाराला त्यांना तोंड द्यावं लागत होतं. हे एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झालेलं होतं आणि हे अनपेक्षित त्यांना त्यांच्या समोर आलेलं होतं हे आव्हान जीवनाचं. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन धिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. या पृथ्वीतलावरती, या ग्रहावरती अजून किती दिवस आपले आहेत, किती वेळ आपल्याला मिळालेला आहे, या सगळ्या गोष्टी अनिश्चित होत्या. द प्रोग्नॉसिस वॉज बॅड. जे भविष्य होतं ते भयंकर होतं, वाईट होतं. अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. डॉक्टरनीही सांगितलेलं होतं की आपण यामध्ये फारसं काही करू शकत नाही. अनडॉन्टेड, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. कोणत्याही गोष्टींना न घाबरता, नैराश्य न आणता स्टीफन हॉकिंग्स यांनी आपलं संशोधनाचं काम पुढं चालू ठेवलं. अँड इव्हन गॉट एंगेज्ड टू अ जेन वाईल्ड. आणि त्यानंतर त्यांनी आपलं स्वतःचं जे लग्न आहे ते जेन वाईल्ड यांच्याबरोबर ठरवून टाकलेलं आहे. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे सीम साऊंड, इट इज ॲट धिस डिस्मल स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. स्टीफन हॉकिंग्स म्हणतात हे सगळं जरी उपरोधिक वाटत असलं, उपहासात्मक वाटत असलं, तरीसुद्धा या अत्यंत नैराश्यपूर्ण स्टेजवरती किंवा या पायरीवरती त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अत्यंत उत्साहानं, अत्यंत आनंदी अशा पद्धतीनं जगायचं ठरवलं. This, he says, was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. त्यांनी प्रत्येक क्षण जगायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक येणारा क्षण त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता आयुष्याचा. यानंतर त्यांनी आपला जो डॉक्टरल रिसर्च आहे हा सुरू ठेवलेला आहे आणि तो जोमानं सुरू ठेवलेला आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. इन द मीनव्हाईल द डिसीज वर्कड इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. मध्यंतरी या आजाराने LOU किंवा ALS या आजाराने त्यांना पूर्णपणे अकार्यक्षम असं केलेलं आहे. कारण ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ, त्याच वेळेला त्यांनी एक संकल्पना मांडली
ती होती ब्लॅक होल्सच्या संदर्भामध्ये टू गेट हिज PhD, आणि त्यामध्येच त्यांनी आपली PhD पूर्ण केलेली आहे, किंवा डॉक्टरल रिसर्च जो आहे तो ब्लॅक होल्सच्या संदर्भातली संकल्पना जी आहे ती अभ्यासण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. बाय धिस टाईम ही वॉज कन्फाइंड टू अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लूजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आत्ता या वेळेला ते पूर्णपणे व्हीलचेअरला बांधून होते, कारण त्यांचा हातांवरचा आणि बोलण्यावरचा जो कंट्रोल आहे तो पूर्णपणे गेलेला होता, किंवा ते गमावत चाललेले होते. अशा पद्धतीनं आजारानं एक भयंकर रूप धारण केलेलं होतं त्यांच्या शरीरामध्ये. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. ब्लॅक होल्सच्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्यांनी मांडायला सुरुवात केलेली आहे. ही मेड मेनी इपोच मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक एस्टॅब्लिश्ड थेअरीज. ज्या सिद्धांतानुसार हे जग चाललेलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी अगदी महत्त्वपूर्ण असे बदल आणि विधानं घडवून आणली की जे सिद्धांत आजपर्यंत मांडले गेलेले होते त्यांना काही प्रमाणात धक्का बसलेला होता. सायंटिस्ट्स बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगॅन विथ अ बिग बँग. शास्त्रज्ञांचा विश्वास असा होता की हे संपूर्ण युनिव्हर्स जे आहे ते बिग बँग थेअरीनं सुरू झालेलं आहे. टू एक्सप्लेन धिस कन्सेप्ट बेटर, ही संकल्पना चांगल्या पद्धतीनं मांडण्यासाठी स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. ही कन्सेप्ट अजून चांगली समजण्यासाठी स्टीफन हॉकिंग्ज यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर आणलेली आहे, ती म्हणजे लाय अल्जेब्रा. या कन्सेप्टचा त्यांच्याकडून संशोधन झालेलं आहे. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह finger and with a computer to help him express his thoughts. आता या डॉक्टरल रिसर्च नंतर त्यांची बॉडी पूर्णपणे व्हीलचेअरला, चाकाच्या खुर्चीला खिळून राहिलेले होते ते, आणि तरीही त्यांनी एका कॉम्प्युटरच्या सहाय्यानं आणि एका बोटाच्या सहाय्यानं अनेक विचार हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. डॉक्टर हॉकिंग्ज यांना शास्त्रातल्या विषयांचं सखोल ज्ञान होतं. त्याचबरोबर अनेक सन्माननीय अशा डॉक्टरेट पदव्यांनी त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांच्यावरती अनेक पुरस्कारांचा वर्षाव झालेला आहे. त्याचबरोबर ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अँड अ मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. त्याचबरोबर US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. इन स्पाईट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. डॉक्टर स्टीफन हॉकिंग्ज यांना आइन्स्टाईन इतके ते बुद्धिमान होते असं म्हटलं जातं, आणि एक अत्यंत विनम्र असं व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर हॉकिंग्ज यांचा उल्लेख केला जातो. अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन, अत्यंत सौजन्यशील
अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स. त्यांनी वेगवेगळी पुस्तकं लिहिलेली आहेत डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज. त्यामधून त्यांनी आपल्या उत्कृष्ट कल्पना आणि संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कीपिंग अ लेमॅन इन माइंड. त्यांनी एक सामान्य मनुष्य हे पुस्तक वाचणार आहे असं गृहीत धरून या पुस्तकांची निर्मिती केली. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांच्या पुस्तकांमधून आपल्याला प्रखर बुद्धिमत्तेची आणि अत्यंत विनोदी अशा गोष्टींचं दर्शन एकत्रितरित्या पाहायला मिळतं. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांची लिहिण्याची शैली ही इतकी ओघवती होती की जो मनुष्य नॉन सायंटिस्ट म्हणजे विज्ञानाशी ज्याचा काहीही संपर्क नाही असाही मनुष्य त्यांच्या कल्पना त्यांच्या संकल्पना अगदी योग्य पद्धतीनं समजून घेऊ शकेल. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स. या शतकातलं त्यांचं पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे एक उत्तम पुस्तक आणि ज्याची आपण म्हणूया विक्री अगदी विक्रमी स्वरूपात झालेली आहे या शतकामध्ये असं म्हणायला हरकत नाही आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग, द क्विंटेझन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज. त्यांना ALS हा भयंकर आजार झालेला असताना त्यांना विचारलं गेलं की तुम्हाला या आजाराबद्दल काय वाटतं. हे विचारल्यानंतर त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे, नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. इतरांच्यापेक्षा काही वेगळं नाही. क्विंटेझन्स हा शब्द आलेला आहे म्हणजे क्विंटेझन्स ऑफ ऑप्टिमिझम. आशावादाचा एक उत्कृष्ट नमुना किंवा आशावादाचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपण त्यांच्याकडं पाहिलं पाहिजे. ते म्हणतात की इतरांच्यापेक्षा काही फार वेगळं नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. अगदी साधं आणि सोपं आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन. मी माझ्या स्थितीचा फार विचार करत नाही. or regret the things it prevents me from doing which are not many. आणि काही गोष्टी माझ्या हातून होत नाहीत, करता येत नाहीत मला, या गोष्टींच्याबद्दल मी फारसा पश्चाताप करत नाही किंवा त्याबद्दल दुःख व्यक्त करत नाही असं त्यांचं मत आहे. डॉक्टर हॉकिंग firmly believes that in the next millennium science will discover the core secrets of the universe. डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की पुढच्या सहस्त्रकामध्ये सायन्स किंवा शास्त्र हे विश्वाचे अनेक विश्वाबद्दलची अनेक रहस्य उलगडली जातील. इट्स ओरिजिन, त्याचा उगम कसा झाला, इट्स हिस्ट्री, त्याचा इतिहास काय आहे विश्वाचा, अँड मे बी इव्हन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइस. आणि त्याचबरोबर या विश्वाचा अंत किंवा अस्त कसा होईल याबद्दलची माहितीही या सहस्त्रकामध्ये शोधून काढली जाईल असं ते म्हणतात. लाईक डॉक्टर हॉकिंग देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज इन देअर लाईव्ज. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं, 1-2-3 सायंटिस्टची नावं सांगितलेली आहेत. त्यानुसार डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांनीही आपल्या आयुष्यामध्ये एक असं उदात्त असं सामर्थ्य आणि खरोखर इतकं मोठं धैर्याचं उदाहरण ते बनलेले आहेत. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. त्यांच्याप्रमाणेच जे सायंटिस्ट फिजिकली डिसेबल होते
आणि त्यांनी तरीही आपलं एक उत्तम उदाहरण या जगासमोर ठेवलेलं आहे शास्त्रज्ञ म्हणून, त्या सर्वांना विनम्र अभिवादन. हू इन स्पाईट ऑफ बीइंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट. जरी ते अकार्यक्षम होते काही गोष्टी करण्यासाठी, तरीसुद्धा त्यांनी आपल्याला, शास्त्राला, आपलं जीवन सुंदर बनवायला खूप मोठी मदत केलेली आहे. आणि हे जग सुंदर बनवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन. थँक्यू.